बेलसरे सर, आपल्याला असं काय वाटतंय किंवा कोणत्या कारणावरून आपण म्हणजे सांगू इच्छिता की वोटचोरी झालेली आहे? म्हणजे काय त्याचे कारण तुम्ही या म्हणजे संपूर्ण घडामोडीमध्ये ऑब्झर्व केले तर ते काय कारण होते? बघा, स्पष्टीकरण तर मी तुम्हाला दिलं सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरबद्दल की व्हीव्हीपॅट यांनी का बरं नाही वापरली. जेव्हा यांना वोट चोरी नाही करायची होती व्हीव्हीपॅट लावली पाहिजे होती, है ना. हे पहिला रिझन. दुसरे स्पष्टीकरण मी तुम्हाला क्लिअर सांगितले की जे सर्वे रिपोर्ट आले आमच्या प्रत्येक वार्डवरून की कुठे त्या माणसाच्या घरचे 50 वोट आहे आणि त्याला त्या बूथवरून 25 वोट भेटत आहे त्या उमेदवाराला, आमच्या उमेदवाराला. एवढे सगळे स्पष्टीकरण तर मी तुम्हाला दिलेच. याच्यासोबत मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की इलेक्शनच्या रिझल्ट यायच्या आधी बीजेपीचे जेवढे उमेदवार होते त्याच्यामध्ये पुष्कळ सारे जे उमेदवार होते त्यांच्या चेहऱ्यावरची चमक गेली होती. 15 दिवस त्यांचे चेहरे एकदम असे वाटत होते का यांना माहीत आहे की आपण हारत आहोत. अचानक रिझल्ट यायच्या 2 दिवस आधी यांच्या चेहऱ्यावर चमक आली. हे घरी घरी जाऊन सांगत होते, घरोघरी जाऊन की आम्ही निवडून येऊन राहिलो. तर असं कोणता यांना मेसेज आला, असं काय आला ही संशय निवडून येऊन राहिले सांगू लागले की आपणच निवडून येणार आहोत. काही लोकांनी तर आपल्या आपल्या प्रभागातल्या मतदानाचे आकडे जरी सांगितले, असे आमचे काही लोक सांगत आहे की मतदानाचे आकडे सांगत होते म्हणे, हे आकडेवारी सुद्धा सांगत होते. काही लोकांनी आपल्या नातेवाईकांना घरी बोलून टाकला का उद्या जल्लोष आहे तुम्ही या. 100, 200, 500 किलोमीटरवरून त्यांचे नातेवाईक घेऊन गेले. मला एक सांगा, जेव्हा आपण लोकशाहीच्या जेव्हा हा पर्व आपण मनवतो, कोणीही हे म्हणू शकते का मी 100% निवडून येत आहे? 99% म्हणू शकते. चांगला माणूस असेल, त्याला माहीत असेल जनता त्याच्यासोबत आहे. पण 1% तर हे राहते ना का या एक मतानं मी पडू पण शकतो. तर जर तुम्ही आपल्या घरी सगळे नातेवाईक बोलवले आणि तुम्ही हारले तर म्हणजे यांना एवढं कॉन्फिडन्स होतं का आपण निवडून आलो आहे, म्हणून यांनी या सगळ्या गोष्टी केल्या. घरी घरी जाऊन सांगितलं का आपण निवडून येत आहे, याची तयारी करा. परवाची तयारी कल्पनाच येऊन गेली, पूर्वकल्पना आली होती. रिझल्ट डिक्लेअर व्हायच्या पूर्वीच सर्व काही लक्षात आलं. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी संशयास्पद काहीतरी घोळ आहे. तर ह्या गोष्टी कुठेतरी संशयास्पद आहे आणि ह्या संशयास्पद आल्यामुळेच आम्ही जेव्हा जनतेचा कौल आला आम्ही ते स्वीकारलं आणि आम्ही आमच्या सर्वेमध्ये लागलो. सगळ्यांना वाटत होतं की कॅप्टन त्याचे लोक आता चुपचाप बसले, गगन युथ फाउंडेशन घरी बसला नाही. आम्ही आपल्या नगरवासियांच्या आंदोलनाची तयारी करत होतो. आता आमची तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही बॅनर, पॉम्पलेट आणि नुक्कड सभेच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत हे मेसेज पोहोचवू तर कुठंतरी तुम्हाला बेवकूफ बनवण्यात आला आहे, कुठंतरी आम्हाला बेवकूफ बनवण्यात आला आहे, तुमची मतांची चोरी करण्यात आली आहे. आणि जर हेच चालत राहील तर हे तानाशाही एक दिवस एवढी वाढून जाईल सर, मी तुम्हाला सांगतो. आणि जनतेला पण सांगतो का एक दिवस 4 लोक तुमच्या घरी येतील, तुम्हाला म्हणतील हे दुकान, हे घर खाली करा, साहेबांचा ऑर्डर आला आहे. काहून ही परिस्थिती काहून येणार आहे? कारण की यांना माहीत आहे का जनता आमचं काहीच बिघडू शकत नाही, आमच्याकडे ईव्हीएम आहे. अच्छा, मला एक सांगा, पहिले 50 पैसे पेट्रोल वाढत होता तर जे गव्हर्नमेंट राहत होती ते विचार करत होती का ₹1.50 वाढवायचे का नाही वाढवायचे, कारण की त्यांना हे वाटत होतं जनता त्यांना याचं उत्तर आपल्या मताच्या माध्यमातून पुढच्या इलेक्शनमध्ये देईल आणि आपण हारून जाऊ. तर ते खूप हिशोबानं 50 पैसे ₹1 वाढवत होते. आता 5-5 रुपये वाढतात. यांना कॉन्फिडन्स आहे जनता काहीच करूच नाही शकणार. आमच्या हातात ब्रह्मास्त्र आहे, जास्त दूर नाही जात. कनानमध्ये यांनी हे 18 एकर जमीन विकली का? यांना माहित नव्हतं का विरोध होणार आहे? एवढे लोक बेघर झाले. सगळ्यांनी बघितलं किती बडी यंत्रणा लागली होती त्या सगळ्यांना हटवायला. कोणासाठी? तर एक प्रायव्हेट रिअल इस्टेटवाल्यासाठी. सगळ्यांना माहित होतं की हे यामुळे विरोध होईल, उद्या चालून आमची सीट पडू शकते, उद्या आमची इलेक्शन आहे 1 वर्षा 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतरचं जे काही विरोधी. पण यांना त्याची काही भीती नव्हती. कितीही लोक विरोधात गेले तर आपल्याकडे ईव्हीएम आहे, कल आपल्याकडे. जनता कुठेही मतदान करेल. जनता बॅटवर मतदान करेल तर एक मतदान बॅटवर जाईल, पुढचे 2 मतदान कमळवर जाईल, बॅटचे ऑटोमॅटिक जाईल, कारण की तसं प्रोग्राम सेट आहे. किंवा त्या हिशोबाने ते ब्लूटूथच्या माध्यमातून ते वळवू शकतात. बिकॉज
EVM is nothing but a machine. Right. If it is a machine, it has microprocessor. त्याच्यामध्ये PCB आहे, मायक्रोप्रोसेसर आहे, सगळं आहे. जसं आपण मोबाईलमध्ये काही प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकतो किंवा कंपनी काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे सेटिंग्स आहे किंवा अपडेट्स आहे ते तिथे बसून करू शकते, तसं त्याच्यामध्ये पण करू शकते. नक्कीच. हा, जर कोणी म्हणत असेल का EVM मध्ये सेटिंग होत नाही, तर मी तर मानत नाही. कारण की मी इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. मी एक आपलं हे बनवलं होतं मॉडेल, त्याचं नाव होता बाय डायरेक्शनल व्हिजिटर काउंटर. त्याच्यामध्ये मी असे PCB, असे मायक्रोप्रोसेसर ह्या सगळ्या गोष्टी वापरून एक असं डिव्हाइस बनवलं होतं की जर तो डिव्हाइस एखाद्या ऑफिसमध्ये लागलं किंवा बँकेत लागलं तर किती लोक अंदर गेले त्याची तो काउंट दाखवत होता आणि किती लोक बाहेर गेले तेवढे काउंट मायनस करत होता. तर तो ते एक मायक्रोप्रोसेसरची चिप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही प्रोग्राम सेट करून जर आपण सेट केला की मी एक मतदान टाकीन पण तिथे 2 पडले पाहिजे, ते पण होऊ शकते. त्याच्यामध्ये तुम्हाला काय नाही, एक प्रोग्राम टाकायचा, एक फॉर्म्युला टाकायचा. म्हणून हे लोक घाबरत नाही, त्यांना माहीत आहे फायनली सगळं कौल आपल्या हातात आहे. समोर जिल्हा परिषद निवडणूक आहे. हे काही नाही, आता यांनी डिक्लेअर करून टाकला 2/3 सीटा आम्ही निवडून येऊ, अध्यक्ष आमचा होईल, हे डिक्लेअर करून टाकला, पेपरमध्ये येत आहे. आता हे डिक्लेअर केला, हे काही जे मीडिया आहे जे यांची आहे हेच चालवेल, म्हणजे जनतेला कुठंतरी जनतेच्या डोक्यात टाकेल अरे बीजेपीचा खूप माहोल आहे आणि मग यांची 2/3 नाही त्याच्यापेक्षा जास्त सीटा निवडून एक रिझल्ट पुढे मांडतील. जर मग जनतेला बिलीव्ह होऊन जाईल. तुम्ही एकच गोष्ट 10-20 वेळा 25 वेळा एका माणसाला सांगा त्या झाडाखाली भूत आहे, भूत आहे, भूत आहे, त्याला विश्वास होऊन जातो तिथे भूत आहे. नसला जरी तो त्या झाडाखाली जात नाही. मानसिकता ते मानसिकता घडवण्याचं काम म्हणजे हे करत आहे. पण याच्यामुळे एक दिवस असं होऊन जाईल की जर हाच अस्त्र एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या हातात गेला तर तानाशाही येऊन जाईल. जे आज डेमोक्रेसी म्हणतो आपण, ज्याला जनतेची सरकार, फॉर द पीपल बाय द पीपल जे आपण म्हणतो, जे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे, ते चाललं जाईल. तानाशाही एवढी वाढून जाईल की जे लोक आता गुलाल लावत आहे ना त्याच लोकांच्या अंगावर येऊन जाईल. कारण की जेव्हा बुलडोजर चालते ते हे नाही पाहत का याच्यामधलं चौथा घर कमळवाल्याचं आहे. बरोबर है ना? झालंच आहे, ह्या निवडणुकीतच झालं आहे. ज्या लोकांनी आपला खून पसीना करून ह्या बीजेपीला आणि कमळला ह्या गावात उभं केलं त्यांच्या सगळ्यांसोबत धोकं झालं. त्यांचं फक्त एवढीच गलती होती का त्यांचं वय आता 55 आहे का 60 आहे की 52 आहे, हे एवढीच चूक होती. अरे तुम्ही कुठेतरी त्यांना प्राधान्य देऊन, त्यांना एक जिम्मेदारी देऊन त्यांना थांबवलं पाहिजे होतं. त्यांचं मन मिळवलं पाहिजे होतं. त्यांना सांगितलं पाहिजे होतं का आपण एक सिनियर आणि एक ज्युनियर म्हणून एक टीम बनवू, काही तुमचे सिनियर लोक घेऊ, काही ज्युनियर घेऊ. म्हणजे हे कसं तुम्ही लोक आमच्या विरोधात गेले तर तुम्हाला आम्ही निपटून टाकू, असंच झालं ना. त्या लोकांना आज कमळ सोडा लागला, ज्यांनी कमळची स्थापना केली या गावात. हे बिचारे आज घडीच्या चिन्हावर लढले, एकसारखे चिन्ह असेल बहुतेक ते तिथून लढले असेल. पण झालं ना. त्यांना आज काय वाटत असेल का 35 वर्षापासून जनता दल जेव्हा होती त्या पिरियड पासून ते झेंडा उचलून त्यांनी ठेवलं होतं आणि जनता दलची बीजेपी बनली आणि बीजेपीने एवढी स्ट्रगल केली आणि आज इथपर्यंत ते पोहोचले. आणि जेव्हा त्यांना ते जे इथपर्यंत त्यांना जे विन भेटली, जेव्हा ते एन्जॉय करायचा वेळ आला तेव्हा तुम्ही उचलून एखाद्या नवीन माणसाच्या हातात सगळं देऊन टाकलं. इथूनच कळते का कुठंतरी तानाशाही आलेली आहे. आता तरी जागे व्हा, रोडवर निघा. कनान युथ फाउंडेशन रोडवर निघालेली आहे. जर आम्हाला जुडा आणि आम्हाला जोडून कुठंतरी आपण आपले प्रश्न स्वतः हल करू. असू द्या कोणतेही 20 नगरसेवक, असू द्या कोणताही नगराध्यक्ष, पण काम जनतेच्या हिशोबाने झाले पाहिजे. एवढं म्हणून मी माझे हे जी इंटरव्ह्यू आहे हे समाप्त करतो आणि तुम्हाला पण धन्यवाद करतो की माझी ही आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य केला. आणि जनतेचा पुन्हा एकदा आभार मानतो की तुम्ही जनते म्हणजे आमच्या कनान युथ फाउंडेशन प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रत्येक उमेदवारासाठी जे तुम्ही फिरले, जे तुम्ही आमची पब्लिसिटी केली, जेणेकरून लोकांच्या तोंडमध्ये बॅट कॅप्टन आणि कनान युथ फाउंडेशन प्रहार होती, त्याच्यासाठी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार, मी सूर्यमान फरकाडे, कन्हान पिपरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक
निवडणुकीत मला मत देणाऱ्या आणि मत न देणाऱ्या सर्व जनतेचे आभार मानतो, धन्यवाद करतो. जय हिंद, जय भारत.